नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की महाट्रान्सको या कंपनीमध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदांसाठीची भरती प्रक्रिया त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे फायनान्स आणि अकाउंट्स या केडरमध्ये। आणि अशा पद्धतीने पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी बीकॉमच्या विद्यार्थ्यांना या निमित्तानं प्राप्त झालेली आहे। या जाहिरातीच्या संदर्भात एक शॉर्ट नोटिफिकेशन त्या ठिकाणी नोव्हेंबर 2024 मध्येच त्या ठिकाणी आलेलं होतं। तर 2 महिन्यापूर्वीच आपण त्या शॉर्ट नोटिफिकेशनवर व्हिडिओसुद्धा बनवलेला होता। आजच्या या सेशनमध्ये आपण या ठिकाणी सविस्तर जाहिरात काय आहे ते पाहणार आहोत आणि हे पाहत असतानाच त्याच्यातले महत्त्वाचे बारकावे काय काय आहे, कोणकोणत्या गोष्टी आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं म्हणजे अतिशय गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचे आहेत या संदर्भात या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, महाट्रान्सको या नावाची ही कंपनी आहे। जसं की अगोदर महावितरणची भरती प्रक्रिया पार पडलेली होती, तर या ठिकाणी पदाचं नाव लोअर डिव्हिजनल क्लर्क असं आहे आणि पगार जर आपण बघितला तर 55 ते 60 हजार रुपये प्रति महिना असा हा त्या ठिकाणी पगार आहे। तर ही एक जी नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित, तर या कंपनीमध्ये ठीक आहे, तर सरकारी त्या ठिकाणी ही कंपनी आहे, अर्थातच नोकरी सरकारी आहे। तर निम्नस्तरीय लिपिक वित्त आणि लेखा या विभागामध्ये जाहिरातीचा क्रमांक लक्षात घ्या। जाहिरातीचा क्रमांक आहे 24/2024। तर या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत एकूण 7 परिमंडल कार्यालय आहेत, ज्यामध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे आणि वाशी यांचा समावेश आहे। आणि राज्य भार प्रेषण केंद्र एरोली हे कार्यालय आहे। त्यापैकी 7 परिमंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालय आहेत आणि त्या मंडल कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेतन गट 3 म्हणजेच क्लास 3 लेवलची ही पोस्ट आहे, गट क आहे। यामधील मंडलस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा अर्थात लोअर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स आणि अकाउंट्स कॅडर याची रिक्त पदे एकत्रित करून अनुशेषाप्रमाणे सरळ सेवेद्वारे भरण्याकरिता अर्हता पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे। तर ही सरळ सेवा परीक्षा आहे, म्हणजेच फक्त एकच पेपर त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या एका पेपरच्या बेसिसवर आपल्याला त्या ठिकाणी आपलं सिलेक्शन होणार आहे आणि जॉईनिंग सुद्धा मिळणार आहे। पुढे बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, फायनान्स आणि अकाउंट्स केडरमध्ये वेगवेगळ्या पदांसाठीची भरती प्रक्रिया होणार आहे। जसं की असिस्टंट जनरल मॅनेजर आहे, सिनियर मॅनेजर आहे, मॅनेजर आहे, त्याच्यानंतर डेप्युटी मॅनेजर, अप्पर डिव्हिजनल क्लर्क आणि लोअर डिव्हिजनल क्लर्क। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोअर डिव्हिजनल क्लर्क फायनान्स आणि अकाउंट्स याच्याबद्दलची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, एकूण जागा आहेत 260 आणि त्यामध्ये SC 34, ST 29, VJA 22, NTB 11, NTC 6, NTD 3, SBC 1, OBC 45, EWS 22, SEBC 29 आणि ओपनच्या 58 अशा पद्धतीनं एकूण 260 जागांसाठी ही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। त्यासाठीचं जे काही समांतर आरक्षण आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता। महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त पदे। म्हणजे समांतर आरक्षण व्यतिरिक्त याचा अर्थ काय आहे की ही पदे सगळ्यांसाठी काय आहे, खुली आहे किंवा तुम्ही जनरल कॅटेगरी असं त्या ठिकाणी म्हणू शकता। ठीक आहे, तर याची जी सविस्तर PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण ऑलरेडी शेअर केलेली आहे। प्रवीण कड क्लासेस पुणे या नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे। जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर ते अवश्य जॉईन करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, वेतन श्रेणीच्या बद्दल जर आपण या ठिकाणी बघितलं तर एक चांगलं वेतन श्रेणी या ठिकाणी आहे। महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंट्सपेक्षा एक चांगलं वेतन या ठिकाणी आहे। तर साधारणतः आपण म्हटलेलंच आहोत की तुम्हाला 55 ते 60 हजार रुपये प्रति महिना असं हे वेतन त्या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कंपनीचे जे काही नियम आहेत, कंपनी म्हणजे अर्थातच हे जे काही महामंडळ आहे हे शासनाचं आहे, तर ते त्या ठिकाणी तुम्हाला लागू होणार आहे। शैक्षणिक अर्हता आणि अनुभव त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या। दिनांक 3 एप्रिल 2025 पर्यंत तुमचं त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण असलं पाहिजे। ओके,
तर बघा शैक्षणिक अर्हता काय सांगितली, वाणिज्य शाखेची पदवी असं म्हटलेलं आहे आणि फक्त बीकॉम जे विद्यार्थी त्या ठिकाणी याही परीक्षा देण्यासाठी पात्र आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक अंदाज वर्तवला होता की याच्यासोबतच BBMचे विद्यार्थी सुद्धा पात्र ठरतील, परंतु जसं की महावितरणमध्ये ठरले होते, मात्र या ठिकाणी महाट्रान्सकोमध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख असा केलेला आहे की बीकॉमच त्या ठिकाणी असलं पाहिजे. ठीक आहे. आता एखाद्या विद्यार्थ्यांचं समजा MCOM आहे परंतु ग्रॅज्युएशन वेगळ्या याच्यामधून झालं असेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी मित्रांनो चालणार नाहीये, कारण क्लिअर कट स्पष्ट मेन्शन केलेलं आहे वाणिज्य शाखेची पदवी बीकॉम असं त्या ठिकाणी क्वालिफिकेशन पाहिजे. याच्या व्यतिरिक्त काय पाहिजे, प्लस पाहिजे MSCIT परीक्षा उत्तीर्ण. हे दोन खूपच त्या ठिकाणी ज्या अटी आहेत या त्या ठिकाणी स्पष्ट नमूद केलेल्या असल्यामुळे यामध्ये मधून कसल्याही प्रकारचा दुसरा अर्थ निघत नाहीये, एवढं लक्षात ठेवा. सो आता जे विद्यार्थ्यांचं बीकॉम नाहीये, BBA आहे, BBM आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांचं बीकॉम आहे मात्र MSCIT परीक्षा उत्तीर्ण नाहीये किंवा MSCIT इक्विव्हॅलंट बाकीचे जे काही कोर्सेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, ठीक आहे, तर असे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे त्यानुसार जर आपण बघितलं तर बीकॉम आणि MSCITची परीक्षा उत्तीर्ण हे दोन्हीही अटीमध्ये जो विद्यार्थी त्या ठिकाणी बसेल तर तो विद्यार्थी ही परीक्षा देण्यासाठी इलिजिबल आहे. आता अनुभव गरजेचा आहे का, तर नाही. निरंक म्हणजे काय, नील, अनुभवाची गरज त्या ठिकाणी नाहीये, म्हणजे फ्रेशर्स विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. आता जे विद्यार्थी BBA आहे किंवा BBM आहे तर त्या विद्यार्थ्यांनी महाट्रान्सकोच्या ऑफिसला तुम्ही पर्सनल लेवलला कॉल करून किंवा ईमेल करून किंवा तुमचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार करू शकता. सो त्याच्याबद्दल काहीही दुमत नाहीये. ओके, पुढे बघा मित्रांनो, प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकांपर्यंत म्हणजेच 3/4/2025 पर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण संपादित केलेला असणे आवश्यक आहे. आता अनुभवाची गरज नाही इथे, परंतु तुम्हाला 3 एप्रिल 2025 ही तारीख डेडलाईन म्हणून दिलेली आहे. याच्या पूर्वी तुमचं काय असलं पाहिजे, तुमचे ह्या दोन अटी पूर्ण असले पाहिजे. एक म्हणजे बीकॉम पूर्ण असलं पाहिजे आणि MSCITची परीक्षा सुद्धा उत्तीर्ण असली पाहिजे. आता MSCITची परीक्षा उत्तीर्ण नाहीये, ॲडमिशन घेतले, पुढच्या महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यानंतर रिझल्ट लागेल तर चालेल का, तर याचं स्पष्ट शब्दामध्ये उत्तर आहे, चालणार नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मधून तुम्ही त्या ठिकाणी बाजूला त्या ठिकाणी काढल्या जाणार. ठीक आहे. पुढे बघा, वयोमर्यादा महत्वाची आहे. 3/4/2025 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष आणि कमाल वय 38 वर्ष असावे. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की वयोमर्यादा कशी मोजायची, तर तुमच्या SSC म्हणजे 10वीचे सर्टिफिकेटवर जी जन्मतारीख दिलेली असेल तर ती त्या ठिकाणी वयोमर्यादेसाठी ग्राह्य ठरवण्यात येईल. यासोबतच काय म्हटलेलं आहे की सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिलक्षम राहील. म्हणजे 38 + 5 अशा पद्धतीनं ते विद्यार्थी काय करू शकतात, अर्ज करू शकतात. माजी सैनिकी सेवेचा कालावधी बघा, माजी सैनिकांसाठी तर किती आहे, 3 वर्ष अधिक इतका राहील. हे 38, 5 आणि ते 3 अशा पद्धतीनं. दिव्यांग उमेदवारांकरिता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे. महापारेषण कंपनीतील जे पात्र कर्मचारी आहे त्यांच्यासाठी कमाल वयोमर्यादा 57 वर्ष त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, SSCची प्रमाणपत्र त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आरक्षण बघा, त्या ठिकाणी बघा मित्रांनो, सामाजिक व आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी खालील अटी आणि शर्ती असतील. जर आपल्याला त्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, सामाजिक आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे किंवा वेगळ्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये अर्ज करायचे असतील किंवा काही समजा विशेष जे काही प्रोजेक्ट अफेक्टेड वगैरे असेल त्याच्यामध्ये करायचं असेल तर उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. म्हणजे तुमच्याकडे काय असलं पाहिजे, डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे फॉर्म भरण्याच्या अगोदरच. जर नसेल तर आत्ताच ते काढून ठेवा. ओके, अजून लिंक चालू झालेली नाहीये. जी परीक्षेची फॉर्म भरण्यासाठीची लिंक येत्या काही म्हणजे 5-7 दिवसामध्ये त्या ठिकाणी चालू होणार आहे. तर त्याच्या अगोदरच तुम्ही काय करा, जे जर डोमिसाईल नसेल तर ते त्या ठिकाणी सर्टिफिकेट काढून घ्या.
उमेदवारास अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास म्हणजेच 3/4/25 रोजी वैध असलेले सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रदान करण्यात आलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. ठीक आहे, तर डोमेसाईल सर्टिफिकेट मस्ट आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, सामाजिक आरक्षणाच्या अनुषंगाने आरक्षणाचा लाभ घेऊ शकणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास म्हणजेच 3/4/25 रोजी वैध असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रदान करण्यात आलेला जातीचा दाखला व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र हे कागदपत्रे त्या ठिकाणी महत्त्वाचे राहणार आहे. तर कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुमचं या तारखेच्या पूर्वीचं असलं पाहिजे. ठीक आहे, आणि महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र सुद्धा असलं पाहिजे, तरच तुम्ही त्या ठिकाणी सामाजिक आरक्षणाचा लाभ घेऊ शकता. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, जर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ते सुद्धा गरजेचं असतं, परंतु ते आता फॉर्म भरताना लागणार नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला काय करण्यात येणार आहे, 6 महिन्यांचा कालावधी त्यासाठी देण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतात. त्याच्यामध्ये ओके असेल समजा तर जॉईनिंग करून घेतात आणि तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी काढावं लागतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला वैध असलेले महाराष्ट्र शासनाच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी जारी केलेले नॉन क्रिमिलियर म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे तुम्हाला प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक राहील. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, आपण भरपूर अभ्यास करतो परंतु कुठेतरी छोटीशी मिस्टेक आपले समजा दुर्लक्ष होतं आणि त्याच्यामुळे आपण आपल्या पूर्ण मेहनतीवर त्या ठिकाणी पाणी फिरतं. तर असं होऊ नये याच्यासाठी अतिशय बारकावे जे महत्त्वाचे आहेत ते लक्षात घ्या मित्रांनो. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे, तर जे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे तर ते कोणाला लागणार आहे ते सांगितलेलं आहे. अनुसूचित जाती जमाती यांना वगळून उर्वरित मागास प्रवर्गातील म्हणजे विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्ग यांना उन्नत किंवा प्रगत गटाचे तत्व लागू केलेले आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं काय उत्पन्न जे आहे समजा ते उत्पन्न 8 लाखाच्या म्हणजे बघून घ्या ती मर्यादा काय आहे, तर ते जर तुमच्याकडे असलं पाहिजे ते असेल तरच तुम्हाला हे रिझर्व कॅटेगरीमधून अर्ज करता येईल, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये मोडणार आहात. तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुद्धा तुमचं त्या ठिकाणी व्हॅलिड असलं पाहिजे. म्हणजेच आता तारीख काय सांगितलेली आपल्याला, तर ती तारीख 3/4/2025 अशी आहे. त्याच्या अगोदर त्याची व्हॅलिडिटी असली पाहिजे. आपल्याकडे असलेली कागदपत्र त्या व्हॅलिडिटीमध्ये बसतात किंवा नाही ते त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघून घ्या. SCBCच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे. तर SCBCचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सुद्धा तुमच्याकडे त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ओके, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला ते त्या पद्धतीनं जात पडताळणी सुद्धा पुढे करावी लागणार आहे. त्याच्यानंतर बघा, अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेली अंतिम तारीख 3/4/25 अशी असल्यामुळे प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा या पदासाठी लागणारी पात्रता म्हणजे शैक्षणिक अर्हता व अनुभव सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सदर अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणे अनिवार्य आहे. ठीक आहे, अनिवार्य आहे. आता परत याच्यामध्ये स्पष्टच म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे जर कागदपत्रे याच्या नंतरच्या तारखेची असतील तर ती चालणार नाहीयेत. तसेच निवड झाल्यानंतर त्या अनुषंगाने उमेदवारास त्याची प्रमाणपत्रे तपासणीसाठी बोलवण्यात येईल. त्यावेळी त्यांनी ती सादर करणे अनिवार्य राहील. जे उमेदवार सदर प्रमाणपत्र त्यावेळी सादर करू शकणार नाहीत अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्याचे अधिकार कंपनीस राहतील. आणि असं झालेलं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काही लोकांचं MSc-ITच नाहीये किंवा व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट नाहीये, व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नाहीये. तर या अशा कारणांमुळे तुम्ही टॉप जरी त्या ठिकाणी आलात तरी सुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती मिळणार नाही. तर ही खूप गंभीर्यानं घेण्याची आपली गोष्ट आहे. पुढे बघा मित्रांनो, निवड पद्धती कशी होणार आहे, तर ऑनलाईन अर्ज त्यासाठी आपल्याला करावा लागणार आहे. तर त्याची लिंक लवकरच चालू होणार आहे. ठीक आहे, परीक्षा बहुतेक शक्यतो अशी आहे की IBPS कंपनीच्या माध्यमातून ही परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे. तर ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही. त्यामुळे परीक्षेला बोलवले म्हणजे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना सहज परीक्षा द्यायची आहे, अजून ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं नाही
परंतु बघूयात परीक्षा कशी असते. तर ते द्यायला काही हरकत नाही, ठीक आहे. परंतु ते जरी त्या ठिकाणी चांगले मार्क घेऊन पास झाले तर त्यांना नियुक्ती मिळणार नाहीये, कारण ह्या सगळ्या अटी आणि पूर्तता त्यांनी करणं गरजेचं आहे. उमेदवाराची अंतिम निवड ही त्याच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्रांची पडताळणी करूनच केली जाईल. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची ऑनलाईन परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे आणि सदर परीक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी म्हणजे जनरल ॲप्टिट्यूड यावर आधारित असणार आहे आणि ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप हे खालीलप्रमाणे राहणार आहे. एक पेपर होणार आहे, त्या पेपरमध्ये तुम्हाला साधारणतः अशा स्वरूपाचे विषय किंवा उपविषय त्या ठिकाणी असणार आहे. वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान अर्थात प्रोफेशनल नॉलेज. एकूण प्रश्न याच्यावर विचारण्यात येणार आहे मित्रांनो 50 आणि बीकॉमच्या लेव्हलचं जे प्रोफेशनल नॉलेज असणार आहे त्याला एकूण गुण दिलेले आहे 110 मार्क्स. म्हणजेच काही प्रश्न हे 2 मार्कापेक्षा जास्त असू शकतात. दुसरा विषय जो आहे तो सामान्य अभियोग्यता जनरल ॲप्टिट्यूड आहे. याच्यामध्ये 3 उपविषय आहेत. एक आहे मित्रांनो रिझनिंग, दुसरा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि तिसरा आहे मराठी व्याकरण. तर तर्कशक्ती रिझनिंगला 40 प्रश्न विचारण्यात येणार आहे 20 मार्कांसाठी. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला 20 प्रश्न विचारण्यात येणार आहे 10 मार्कांसाठी आणि मराठी भाषेवर 20 प्रश्न विचारण्यात येणार आहे 10 मार्कांसाठी. तर अशा पद्धतीनं एकूण जर आपण बघितलं तर 130 प्रश्न विचारण्यात येणार आहे. किती मार्कांसाठी? 150 मार्कांसाठी. आणि तुम्हाला वेळ किती देण्यात येणार आहे? 120 मिनिटं त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. 120 मिनिटांमध्ये तुम्ही 130 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. पुढे बघा, उमेदवारांनी दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती किंवा दंड म्हणजे पेनल्टी असेल. त्यानुसार त्या प्रश्नात विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 म्हणजे 0.25% इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील. थोडक्यात निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी लागू आहे. जर तुमचे त्या ठिकाणी 4 प्रश्न जर चुकले तर 4 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण त्या ठिकाणी वजा होतील. ओके. उमेदवारांनी उपरोक्त नमूद वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोग्यता अंतर्गत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता व मराठी भाषा या सर्व विषयांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. म्हणजे सगळे सेक्शन ते आपण अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, सगळे सेक्शन अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. तसेच उपरोक्त नमूद चाचणी परीक्षेतील कुठल्याही विषयात किंवा उपविषयात उमेदवारास 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास, म्हणजे उदाहरणार्थ एखादा विषय आहे रिझनिंग समजा विषय असेल, जर एखाद्या विद्यार्थ्याला 0 मार्क पडले किंवा त्याच्यामध्येच -1 किंवा त्याच्यापेक्षाही कमी पडले, ओके, तर काय, तर सदर उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल. भलेही तुम्हाला इकडे प्रोफेशनल नॉलेजमध्ये 120 पैकी 120 मार्क मिळाले, परंतु तिकडे दुसऱ्या एखाद्या विषयामध्ये 0 मार्क्स मिळाले तर अपात्र ठरवण्यात येईल. थोडक्यात काय, हे जे काही सेक्शन दिलेले आहेत, कोणकोणते सेक्शन? प्रोफेशनल नॉलेज, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज. तर याच्यामध्ये 0 मार्क पाडू नका, 0पेक्षा कमी पण पाडू नका. ठीक आहे, किमान 1 तरी पाडा. म्हणजे जनरली सगळ्यांनाच 1 तर मिळणारच आहे. ठीक आहे, कारण आपली ही स्पर्धा परीक्षा आहे. ठीक, ओके. तर मित्रांनो पुढे बघा, उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि नियुक्तीपूर्वी उमेदवाराची विहित शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी व तपासणी करण्यात त्या ठिकाणी येईल. म्हणजे हे नंतरच सांगितलेल्या गोष्टी. महत्त्वाचं पुढे बघा, अंतिम गुणवत्ता यादी ही किंवा निवड सूची तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत एकूण 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतर 100 गुणात करून अंतिम यादी किंवा निवड सूची तयार करण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ काय, जसं आपण बघितलं मित्रांनो 150 गुणांसाठी असणार आहे, बरोबर. मग आता जे काही एकूण 150 त्या ठिकाणी आपले जे काही गुण असणार आहेत, ठीक आहे, म्हणजे इथे दिलेले ना आपल्याला किती 150 गुण, 130 प्रश्न 150 गुणांसाठी. मग आता एखाद्या विद्यार्थ्याला 150 पैकी समजा 120 गुण मिळाले, 150 पैकी 120 गुण मिळाले, तर या 120 गुणांचं कन्व्हर्शन 100 मध्ये होईल. म्हणजेच कसं समीकरण, 150 पैकी 120 तर 100ला किती, अशा पद्धतीनं हे समीकरण त्या ठिकाणी केलं जाईल आणि त्याचे 100 पैकी मार्क जे आहेत तर ते 100 पैकी 100 हा बेस धरून काय होणार आहे, त्या ठिकाणी मेरिट लागणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवार 100 गुणांपैकी कमीत कमी 30 गुण आणि मागास वर्गातील समांतर आरक्षणाचा
लाभ घेणाऱ्या उमेदवारास 100 गुणांपैकी कमीत कमी 20 गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 30% 20% अशा पद्धतीनं उमेदवाराने तेवढे कमीत कमी गुण प्राप्त न केल्यास त्याची निवड होणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व निवड यादी त्या मर्यादेत राखण्यात येईल. तर हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर 100 पैकी किमान तुम्हाला 30 मार्क मिळाले पाहिजे, ही सुद्धा अट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, 2 किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान असतील तर सदर उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेऊन त्यांच्यातील ज्येष्ठताक्रम म्हणजे जो कोण वयाने ज्येष्ठ असणारे असेल त्याला प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात येईल. नेक्स्ट बघा, निवड झालेल्या उमेदवारांच्या पदस्थापनेबाबत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही वेगवेगळे परिमंडळ आहे, झोन आहेत, बरोबर. तर उमेदवारास ज्या परिमंडला अंतर्गत पदस्थापना हवी आहे त्या परिमंडळाची उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवड करावी. म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स देणार आहेत ते की तुम्हाला कोणत्या परिमंडळामध्ये काम करायचं आहे. जसं की अमरावती आहे, नागपूर आहे, पुणे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं सदर पर्याय निवडताना उमेदवारांनी जाहिरातीसोबत जोडलेला प्रपत्र क्रमांक 1 मध्ये दर्शवलेल्या सामाजिक व समांतर आरक्षणाचा अनुशेष व रिक्त पदांची संख्या विचारात घेऊनच परिमंडळाची निवड करावी. म्हणजे झोन तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. उमेदवाराची या भरती प्रक्रियेत निवड झाल्यास त्याने ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडळात त्याच्या पदस्थापनेकरिता विचार करण्यात येईल. असे असले तरी उमेदवाराची पदस्थापना ही कंपनीच्या त्यावेळच्या कामाच्या निकडीप्रमाणे करण्याचे अधिकार कंपनीच्या प्रशासनास राहील. तसेच उमेदवाराने ऑनलाईन अर्जात निवडलेल्या परिमंडळात पदस्थापना देणे शक्य नसल्यास अनुशेष व रिक्त पद ज्या परिमंडळात उपलब्ध आहे त्या परिमंडळात पदस्थापना देण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर थोडक्यात तुम्हाला प्रेफरन्स त्या ठिकाणी विचारणार आहे. मग आपण त्या ठिकाणी बघायचं आहे की जो फॉर्मॅट 1 दिलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या परिमंडळामध्ये किंवा झोनमध्ये काम करायला आवडेल त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी तुमचा प्रेफरन्स द्यायचा आहे. तर तुम्हाला त्या प्रेफरन्सनुसार अग्रक्रम त्या ठिकाणी मिळेल, तिथे तुम्हाला कामाची संधी मिळेल. तिथे जर वॅकन्सी नसेल तर दुसऱ्या परिमंडळामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काम करायला सांगू शकतात. पदस्थापनेसंदर्भात उमेदवाराने कोणत्याही प्रकारचा बाह्य हस्तक्षेप केल्यास अथवा कोणत्याही मार्गाने दबाव आणल्याचे निदर्शनास असल्यास याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. उमेदवारास नियुक्तीच्या ठिकाणी स्वखर्चाने जाऊन रुजू राहणे आवश्यक राहील. या जनरल गोष्टी आहेत. त्याच्यानंतर परीक्षा केंद्र कुठे कुठे असणार आहेत तर बघा, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा आणि सोलापूर. तर या ठिकाणी परीक्षा केंद्र असणार आहेत. तर त्या ठिकाणी जाऊन तिथे जे काही आयऑन झोन असतात म्हणजेच कम्प्युटराइज ज्या काही परीक्षा त्या ठिकाणी होतात, तर MSCITच्या परीक्षा ज्या पद्धतीने होतात तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला ह्या परीक्षा द्याव्या लागतात. ऑनलाईन आहे. तर उमेदवारांनी प्राधान्यक्रमाने 3 परीक्षा केंद्रांची नावे ऑनलाईन अर्ज करताना नमूद करावीत. ज्या योगी उमेदवारास त्यांनी नोंदवलेल्या परीक्षा केंद्राच्या पर्यायानुसार 3 केंद्रांपैकी 1 केंद्र परीक्षेसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तर तुम्ही 3 केंद्र त्या ठिकाणी निवडायचे आहेत. उदाहरणार्थ समजा तुम्ही पुण्यात असाल एखादा उमेदवार तर तो पुणे निवडेल. ते पुणे जर नाही मिळालं समजा सेंटर तर जवळचं नाशिक निवडेल किंवा मग त्या ठिकाणी समजा सांगली किंवा सातारा निवडेल. वाटेवर तुमचे 3 प्रेफरन्स तुम्ही त्या ठिकाणी द्यायचे आहेत याच्यापैकी. तथापि त्या 3ही केंद्रासाठी आवश्यक असलेल्या किमान उमेदवारांची नोंदणी न झाल्यास अथवा अन्य कोणत्याही प्रशासकीय अथवा इतर कोणत्याही कारणांमुळे त्या केंद्रावर परीक्षा घेता येणार नसल्यास त्या उमेदवारास त्या परीक्षा केंद्रावर देता येत नसल्यास सदर उमेदवारांना उपलब्धतेनुसार अन्य कोणत्याही परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी वर्ग करण्यात येईल. ते तुमच्या हॉल तिकीटवर असणारच आहे. ऑलरेडी एक 8-10 दिवस अगोदर हॉल तिकीट येणार आहेत. तर त्या हॉल तिकीटवर म्हणजे येत असतात 8-10 दिवस अगोदर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी डिटेल माहिती मिळत असते. परीक्षा केंद्र कधी आहे, कुठे आहे, परीक्षा कधी आहे, कोणत्या वेळेत आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, परीक्षा शुल्क त्या ठिकाणी काय आहे तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 300 रुपये आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता लिंक त्या ठिकाणी चालू होणार आहे. त्याचं काम चालू आहे. कदाचित या आठवड्यातच ही आपल्याला सुविधा उपलब्ध होऊ शकते. ऑनलाईन परीक्षेस हजर राहण्यासंबंधीच्या सूचना तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. म्हणजे जसं आपण म्हटलं की कॉल लेटर किंवा प्रवेशपत्र त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात येईल. त्या ठिकाणी ठिकाण देण्यात येईल. त्यानुसार तुम्ही परीक्षा द्यायची आहे. ओके. ओळखपत्र आणि फोटोकॉपी तुम्हाला त्या ठिकाणी सोबत ठेवायची आहे. याच्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ आपण नंतर बोलूयाच. भरती प्रक्रियेचा कार्यक्रम. परीक्षा कधी होणार आहे तर परीक्षा
ऑनलाईन परीक्षा साधारणतः मे किंवा जून 2025 मध्ये होणार आहे. ओके, म्हणजे आता समजा मार्च, एप्रिल, मे आणि जून, टेंटेटिव्ह अंदाज असा आहे की जूनमध्ये ही परीक्षा होऊ शकते. जर थोडीशी पुढे गेली तर एखादा महिना पुढे सुद्धा जाऊ शकते. परंतु आपण या ठिकाणी समजून चालायचं आहे की जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली त्या ठिकाणी परीक्षा असेल असं समजून तुम्हाला या ठिकाणी अभ्यासाला लागायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेशनल नॉलेज जे की एक महत्त्वाचा रोल या ठिकाणी प्ले करणार आहे, 110 मार्कांसाठी असणार आहे. 150 पैकी 110 मार्क प्रोफेशनल नॉलेज या विषयासाठी आहे. आणि महाट्रान्सकोमध्ये जे काही स्ट्रक्चर दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं परीक्षेच्या स्ट्रक्चरमध्ये 150 प्रश्न 110 मार्कांसाठी विचारणार आहेत. महावितरण मध्ये सुद्धा 110 मार्कांसाठीच होतं, मात्र ऐन वेळेला महावितरणनं त्या ठिकाणी बदल केला परीक्षेच्या स्वरूपामध्ये. परंतु महाट्रान्सकोने ज्या काही आत्ताच रिझल्ट लागलेला आहे 2-4 दिवसापूर्वी इंजिनियर वगैरे पदासाठीचा, तर त्यासाठी 110 मार्कांसाठीच टेक्निकल त्या ठिकाणी विचारलेलं होतं. म्हणून इथे सुद्धा 110 मार्कांचंच त्या ठिकाणी आपलं प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच अकाउंट्स आणि त्या रिलेटेड जो काही कॉमर्सचा पार्ट आहे तो असणार आहे. तर त्याची जी काही बॅच आहे, स्पेशल ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशनसुद्धा घेतलेलं आहे. तर प्रोफेशनल नॉलेज अकाउंट्स या विषयाची संपूर्ण तयारी TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित आपण त्या ठिकाणी करून घेतोय मित्रांनो. तर ही जी बॅच आहे ही आपली अम्ब्रेला बॅच आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी आहे, अगदी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत आणि MCQs पासून टेस्ट सिरीजपर्यंत. तुम्हाला दुसरीकडे कुठं काहीच करण्याची गरज नाही आहे. तर 150+ व्हिडिओ लेक्चर्स आहेत, बेसिक टू ॲडव्हान्स आहे. PDF स्वरूपामध्ये टॉपिकनुसार तुम्हाला नोट्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, अपलोड केलेले आहेत ऑलरेडी ॲपवर. त्या फक्त तुम्ही डाउनलोड करायच्या आहेत. त्याचे झेरॉक्ससुद्धा तुम्ही करू शकता. PYQचा ॲनालिसिससुद्धा घेतलेलं आहे आपण. यासोबतच 750 रुपयाची आपली एक स्वतंत्र बॅच आहे, 2000+ MCQ आणि टेस्ट सिरीज. तर ती बॅचसुद्धा आपण या बॅचमध्येच तुम्हाला ॲड करून दिलेली आहे. वेगळ्या टेस्ट सिरीज तुम्हाला परचेस करण्याची गरज नाही आहे. फक्त 2400 रुपये एवढी फी आहे. मोफत टेस्ट सिरीज आहे. प्रत्येक व्हिडिओ तुम्ही 5 वेळा त्या ठिकाणी बघू शकता. आणि बॅचची व्हॅलिडिटी ही 8 महिने एवढी आहे. इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेतून त्या ठिकाणी तुम्हाला शिकवलेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोअरला जाऊन प्रवीण कड क्लासेस या नावाचं आपलं ॲप मित्रांनो ते डाउनलोड करून घ्या. त्याची लिंक आपण खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच या नंबरला म्हणजे 8788167249 ला संपर्क साधू शकता. यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल सोबतच नॉन टेक्निकलची सुद्धा बॅच पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण ही बॅच या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. ज्याच्यामध्ये ॲडिशनल काय असणार आहे म्हणजे तर ही याच्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी अशा परिपूर्ण 150 गुणांची तयारी तुमची त्या ठिकाणी होणार आहे. आणि या बॅचची फी सुद्धा अगदी माफक आहे. केवळ 2999 रुपयामध्ये तुम्हाला ही सगळी बॅच त्या ठिकाणी मिळणार आहे. या बॅचमध्ये जे प्रोफेशनल नॉलेज असेल ते प्रोफेशनल नॉलेज म्हणजे ही पूर्णतः बॅच जी रेकॉर्डेड स्वरूपात आहे ती ह्या आपल्या या पूर्ण बॅचमध्ये असणार आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी ग्रामर या 3 विषयाचे जे काही लेक्चर्स आहेत तर ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे. तर ही बॅच 12 मार्चपासून सुरू होत आहे. ठीक आहे, 12 मार्चपासून सुरू होत आहे आणि दररोज संध्याकाळी 8:30 वाजता याचे लाईव्ह लेक्चर असणार आहेत. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी ग्रामरचे लाईव्ह लेक्चर असणार आहेत. त्याच्यानंतर लाईव्ह झाल्यानंतर ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा पाहायला उपलब्ध असणार आहे. आणि याच बॅचमध्ये जी आपली प्रोफेशनल नॉलेजची रेकॉर्डेड बॅच आहे 2400 रुपयाची ती सुद्धा त्याच्यामध्येच आपण ॲड केलेली आहे. सो या ठिकाणी निखिल सर जे आहेत तर ते क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचा भाग त्या ठिकाणी कव्हर करणार आहेत. लक्ष्मण चौधरी सर तर आपल्याला त्या ठिकाणी माहीतच आहे की सर मराठी ग्रामर त्या ठिकाणी शिकवतात. तर लक्ष्मण सर या ठिकाणी आपल्याला मराठी ग्रामरची आपल्याकडून परिपूर्ण तयारी करून घेणार आहेत. ठीक आहे, तर काही अडचण असेल तर तुम्ही नक्कीच कॉल करू शकता.
किंवा वैयक्तिक तुम्हाला भेटायचं असेल तर निंबाळकर तालीम चौक ग्लोबल अभ्यासिके त्या ठिकाणी सदाशिवपेठ पुणे या ठिकाणी येऊन तुम्ही मला प्रत्यक्षामध्ये सुद्धा भेटू शकता, परंतु येण्याच्या अगोदर एक मेसेज तुम्ही त्या ठिकाणी ड्रॉप करा. ठीक आहे. ज्या विद्यार्थी मित्रांना आपली पुस्तक घ्यायचं असेल तर त्यासाठीचं स्टडी मटेरियल सुद्धा उपलब्ध आहे. प्रोफेशनल नॉलेज कॉमर्स आणि अकाउंटन्सी, जसं की आपण याच्या अगोदर आपण नगर परिषदेसाठी बुक त्या ठिकाणी लॉन्च केलं होतं, त्याच्यानंतर आपण ते अपडेट केलं महावितरणच्या परीक्षेला, आणि म्हणजेच आता हे डिसेंबरचीच त्या ठिकाणी आवृत्ती आहे जवळपास. सो त्याच्यामुळे हेच अपडेटेड बुक आहे आणि हे पुस्तक तुम्हाला येणाऱ्या महाट्रान्सकोच्या प्रोफेशनल नॉलेजची परिपूर्ण तयारी करून देऊ शकतं. तर हे पूर्णतः थिअरी बुक आहे मित्रांनो, आणि हे बाजूचे जे बुक आहे तर हे MCQचं बुक आहे. तर दोन्ही बुक एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. थिअरीचा अभ्यासून झाल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त MCQची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. त्याच्यासाठी हे 2000+ MCQचं बुक आपण त्या ठिकाणी मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनी दोन्ही पुस्तकाला भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्याबद्दल सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मित्रांनो, हे पुस्तक तुम्हाला जर मागवायचं असेल तर मुख्य वितरक आहेत फ्युचर बुक सेंटर पुणे. ठीक आहे. ABC म्हणजे अप्पा बळवंत चौक नारायणपेठ पुणे या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी हेड ऑफिस आहे. पुस्तकं मागवण्यासाठी तुम्ही फक्त या नंबरला कॉल करायचा आहे 9130332055. तुम्हाला हे पुस्तक त्या ठिकाणी ऑनलाईन घरपोच मिळू शकतं, किंवा तुमच्या जवळच्या जे कोणी प्रमुख पुस्तक विक्रेते असतील तर त्यांच्याकडे तुम्ही संपर्क करा. याचा फोटो तुम्ही त्यांना दाखवा, या नंबरला कॉल करायला सांगा, ते 1-2 दिवसामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतील तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी असणार आहात त्या ठिकाणी. तर आय होप या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काही गोष्टी बऱ्यापैकी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. तर इथं आपण थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे बघणार आहोत की प्रोफेशनल नॉलेज हे जे 110 मार्कांची जी तयारी आपल्याला करायची आहे तर त्याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी करायच्या किंवा कोणकोणते विषय त्या ठिकाणी करायचे. तर इथं आपण थांबूयात. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सो थँक्यू, बाय बाय, बेस्ट ऑफ लक.